हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मॅक्सिमम नंबर ऑफ डायरेक्टरशिप्स ॲज पर सेक्शन 165 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013 ही कन्सेप्ट. तर आता आपण ही कन्सेप्ट थोडी डिटेलमध्ये बघूया. तर कोणताही पर्सन हा एकाच वेळेस जास्तीत जास्त 20 कंपनीजमध्ये डायरेक्टरशिप होल्ड करू शकतो, इन्क्लुडिंग अल्टरनेट डायरेक्टरशिप्स. आणि ह्या 20 कंपनीच्या लिमिट पैकी सुद्धा तो पर्सन जास्तीत जास्त 10 पब्लिक कंपनीजमध्ये डायरेक्टर होऊ शकतो. म्हणजे तो 10 पेक्षा जास्त पब्लिक कंपनीजमध्ये डायरेक्टरशिप होल्ड करू शकत नाही. आणि जर एखादी प्रायव्हेट कंपनी ही एखाद्या पब्लिक कंपनीची होल्डिंग किंवा सबसिडरी कंपनी असेल आणि एखादा पर्सन जर अशा प्रायव्हेट कंपनीची डायरेक्टरशिप होल्ड करत असेल तर त्याची डायरेक्टरशिप काउंट करताना जे पब्लिक कंपनीचं मॅक्सिमम 10चं लिमिट आहे त्यामध्ये ही प्रायव्हेट कंपनी सुद्धा काउंट केली जाईल. तसेच जर एखाद्या पर्सनची गव्हर्नमेंट कंपनी किंवा सेक्शन 8 कंपनीमध्ये डायरेक्टरशिप असतील तर त्याचे दोन्ही डायरेक्टरशिप्स ह्या 20 कंपनीच्या लिमिटमध्ये इन्क्लूड केल्या जाणार नाहीत. पण त्याच्यासाठी सुद्धा एक कंडिशन आहे, ती म्हणजे जर सेक्शन 8 कंपनीने त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स फायलिंग जे अंडर सेक्शन 137 आणि अॅन्युअल रिटर्न फायलिंग जे अंडर सेक्शन 92 मध्ये कुठलाही डिफॉल्ट केला नसेल तरच सेक्शन 8 कंपनीमधली डायरेक्टरशिप ही त्या मॅक्सिमम 20 कंपनीच्या लिमिटमध्ये काउंट केली जाणार नाही. जर डिफॉल्ट केला असेल तर त्या पर्सनची सेक्शन 8 कंपनीमधली डायरेक्टरशिप या 20 कंपनीच्या लिमिटमध्ये काउंट केली जाईल. तर आता आपण बघितलं की सेक्शन 165 नुसार एखादा पर्सन एकाच वेळेस किती मॅक्सिमम डायरेक्टरशिप्स होल्ड करू शकतो. पण मेंबर्सकडे एक पॉवर आहे की ते स्पेशल रिझोल्युशन पास करून ते मॅक्सिमम डायरेक्टरशिपचं लिमिट कमी सुद्धा करू शकतात. आता नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्झिशन पिरियड ऑफ 1 इयर. जर एखादा पर्सन कंपनीज ऍक्ट 2013च्या कमेन्समेंटच्या आधी म्हणजेच 1 एप्रिल 2014च्या आधी जर स्पेसिफाईड लिमिटपेक्षा जास्त कंपनीजमध्ये डायरेक्टरशिप होल्ड करत असेल तर त्या पर्सनला 1 एप्रिल 2014 नंतर 1 वर्षाच्या आत म्हणजेच 31 मार्च 2015 पर्यंत मॅक्सिमम डायरेक्टरशिपचे जे स्पेसिफाईड लिमिट आहे त्यानुसार कुठल्या कंपनीजमध्ये त्याला ऍज अ डायरेक्टर म्हणून कंटिन्यू करायचं हे चूज करावं लागेल. तसेच त्या डायरेक्टरला बाकी सर्व उरलेल्या कंपनीजमधून ऍज अ डायरेक्टर रिझाईन करावं लागेल आणि त्याचा निर्णय ऍज अ डायरेक्टर कंटिन्यू करण्याचा किंवा रिझाईन करण्याचा हा तो ज्या कंपनीमध्ये डायरेक्टर होता अशा प्रत्येक कंपनीला आणि ज्युरिस्डिक्शन रजिस्टरला त्या निर्णयाचे इंटिमेशन द्यावं लागेल, ते पण 1 एप्रिल 2014 नंतर 1 वर्षाच्या आत म्हणजेच 31 मार्च 2015 पर्यंत. नेक्स्ट पॉइंट आहे पनिशमेंट. जर एखादा डायरेक्टर एकाच वेळेस स्पेसिफाईड लिमिटपेक्षा जास्त कंपनीजमध्ये डायरेक्टरशिप होल्ड करत असेल तर त्याला पर डे 2000 रुपये तर मॅक्सिमम 2 लाखापर्यंत पेनल्टी चार्ज केली जाईल. तर अशा प्रकारे आपण सेक्शन 165 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013 नुसार मॅक्सिमम नंबर ऑफ डायरेक्टरशिप्स ही कन्सेप्ट बघितली की एखादा पर्सन आहे एकाच वेळेस जास्तीत जास्त किती कंपनीजमध्ये डायरेक्टर असू शकतो, त्याचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत आणि जर त्याने ती प्रोव्हिजन फॉलो नाही केली, ते स्पेसिफाईड लिमिट फॉलो नाही केलं त्यासाठी काय पनिशमेंट हे सुद्धा बघितलं.